कोपरगाव शहरातील येवला रोड परिसरात मोकाट डुकरांमुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विकास डुमरे राहणार शारदानगर कोपरगाव यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून मोकाट जनावरांच्या वाढत्या उपद्रवामुळे आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी जाणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। दिनांक 20 जुलै रोजी दुपारच्या सुमारास विकास अरुणराव डुमरे हे घरातून कोपरगाव शहरातील युवा मोबाईलकडे दुचाकीवरून जात असताना येवला रोड येथे अचानक एक डुक्कर रस्त्यावर आल्याने त्यांचा भीषण अपघात झाला। या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। तेथे काही दिवस उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले। मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांचा शुक्रवारी 31 जुलै रोजी दुर्दैवी मृत्यू झाला आहे। विकास डुमरे युवा मोबाईल शॉप येथे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। ते मनमिळावू आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते। त्यांच्या अकाली निधनाने शहरावर शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि 2 लहान मुले असा परिवार आहे। या दुर्दैवी घटनेनंतर कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शहरातील रस्त्यांवर मोकाट डुकरे, कुत्रे, गायी आणि बैलांचा अक्षरशः वावर वाढला असून नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे। अनेक वेळा अपघात होऊन या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार असा संतप्त सवाल उपस्थित करत नागरिकांनी कोपरगाव नगर परिषदेने तातडीने मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। विकास डुमरे यांच्या पार्थिवावर शनिवारी कोपरगाव अमरधाममध्ये सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे।